चालती पंढरीची वाट असं म्हणत लाखो वारकरी भक्त एका रोटी घाटाच्या अवघड चढाई पार करून आता वासुंद्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच वासुंद्यामध्ये सगळ्या वारकरी भक्तांसाठी इथे अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथे पाणी वाटप देखील सुरू आहे। सगळ्या वारकऱ्यांची जागोजागी सेवा करण्यात येते। यांना पॅकेज ड्रिंकिंग वॉटर देखील देण्यात येते जेणेकरून त्यांच्या शरीराला कुठला त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात येते। आणि विशेष करून हा रोड ज्या कन्स्ट्रक्शनांनी बनवलेला आहे तेच व्यक्ती आपल्या सोबत आज आहेत आणि त्यांच्याकडूनच ही अन्नदानाची सेवा इथे सुरू आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया। माऊली, काय सांगाल, तुमच्याकडून वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा सुरू आहे, विशेष म्हणजे हा रोड देखील आपणच बांधलेला आहे, तर काय सांगाल? प्रथमतः तुकाराम महाराज पालखी मार्गातील सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत करतो। हा रस्ता पूर्ण होऊन जवळजवळ 3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि हे काम करत असताना कंपनीला फार मोठं समाधान वाटलं का या रस्त्यावरून दरवर्षी पालखीची सर्व भाविक मोठ्या संख्येने जात असतात, त्याचं फार एक मोठं समाधान लागतं। आणि तेव्हापासून इथं मी एक अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। दरवर्षीप्रमाणे इथं खिचडी, जेवण, पाण्याची साधारण आम्ही 1 लाख 1.5 लाख बाटल्या वाटत असतो। खिचडी मोठ्या प्रमाणात 5 ते 10 हजार लोकांची खिचडी ठेवलेली असते आणि चहाचं वाटप फार मोठ्या प्रमाणात करतो। आणि हे करत असताना फार मोठं समाधान, आपण भाविकांची काहीतरी सेवा करतो असं आपल्याला एक मोठं समाधान लाभतं। आणि ही संधी आपल्याला वेळोवेळी मिळत चालू, इथून पुढच्याही याच्यामध्ये आम्हाला ही संधी मिळावी अशी एक परमेश्वरी प्रार्थना करतो। माऊली, आपण जो रोड बनवलाय त्याच्यावरून जे वारकऱ्यांचे पावन चरण आहेत त्याच्यावरून जात आहेत, काय भावना असेल आज? याचं फार एक मोठं समाधान वाटतं का ज्या पालखी मार्गाचं काम आपण केलं आणि त्याची सर्वच लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी किंवा सर्व लोकप्रतिनिधींनी त्याची फार स्तुती केली, त्याच्यातच फार मोठं समाधान वाटतं। तसेच वारकरी हे मोठ्या प्रमाणात याच्यावरून जात असताना आपण एक चांगलं काम केलं, आपल्या हातून एक चांगलं काम घडलं, याचं एक फार मोठं समाधान आणि आनंद वाटतो। तर निश्चितच माऊली, रामकृष्ण हरी जो स्वतः रोड बनवलाय त्याच्यावर आज वारकरी चालतायत, त्यांच्यासाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। आणखी काही महिला वारकरी आपल्यासोबत आहे। मावशी, काय सांगाल, रोटी घाट एवढा अवघड घाट चढून बिडून आता आले तुम्ही? मस्त वाटलं, मस्त वाटलं। इथं पाणी बिणी पिऊन विसावा घेऊन कसं वाटतंय? छान वाटलं, छान वाटतंय। काय माऊली, काय सांगणार? छान वाटतं, मस्त वाटतं, एकदम अवघड घाट उन्हात आनंद वाटतो, लय आनंद वाटतो एकदम। 15 वर्ष झाले या वाटासारखा आनंदाने विठ्ठल आमच्या संग आहे। विठ्ठल घरी तिथे गेलो का आमचे पाय दुखत नाही, आम्ही झोपून घेतो, आम्हाला एकदम आमच्या अंगून हात फिरून जाते विठ्ठल। इतका आनंद कुठेच नाही। आणि हे डोक्यावर चरणाचं जे दर्शन आहे, विठ्ठलाच्या डोक्यावर जे पायावर दर्शन, चरणावर ते दर्शन कुठेच नाही। 4 कोस दर्शन आहे कोणत्या देवाला, पण विठ्ठलासारखं दर्शन कुठेच नाही, कुठेच नाही। माग ह्यो आनंद आहे ना, आता तुम्हाला एवढी संख्या दिसते वाटाना, पण तुम्हाला संध्याकाळी परत कोणी दिसणार नाही। सकाळी परत पूर्ण जिकडे पहा तिकडे विठ्ठलच दिसल तुम्हाला, जिकडे पहा तिकडं विठ्ठलच दिसल तुम्हाला। इतकं छान वाटतंय, असं कुठेच नाही, असा देव कुठेच होणार नाही। 4 धाम करून आलं तर ह्या देवाची सर येणार नाही विठ्ठलाची। कुठे वाटलं तुम्हाला अक्षरदान झाला, कुठे कोणी जेवणलं, कुठे कोणाला काही झालं का उपाशी राहिलं, कोणाला पाणी भेटलं नाही, कोणाला चहा भेटला नाही, तसं कुठेच नाही। ह्या वाटाना, पंढरपूरच्या वाटाना विठ्ठल कोणाला उपाशी, आणि कुठे पाऊस असू द्या, पावसात तर एवढा आनंद लुटला आम्ही पुण्यात, तर काय सांगा तुम्हाला। इतका आनंद लुटला का लोकांना वाटत होत का पंढरपूर लोक जरी पाऊस असला तरी आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। धन्यवाद, धन्यवाद। खूप भारी बोलल्या या माऊली, या खूप छान बोलल्या। इतक्या पाण्याचं, पावसाचं, उन्हाचं, तानाचं यांना अत्यंत आनंद होतोय आणि याच आनंदामध्ये तुमची वारी सुखाची हो आणि अगदी छान हो। पंढरपूरला आपण नक्कीच भेटू। तोपर्यंत न्यूज 18 लोकमत कडून तुम्हाला सलाम, तुम्हाला शुभेच्छा। चालेल माऊली, नक्की भेटू। धन्यवाद माऊली, रामकृष्ण रामकृष्ण। तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, वासुंदे।